मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी इम्फाल ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते दिल्ली असा प्रवास दाखवलेला आणि आज या व्हिडिओत मी आज तुम्हाला दिल्ली ते नवी मुंबई हा प्रवास दाखवणार आहे. काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. दिल्ली एअरपोर्टला भरपूर टर्मिनल्स 6 नंबरवर आपले सामान येणारा सामानाची वाट बघतो आम्ही. कब आएगा हमारा सामान. ये देखो अपना बैग आ रहा है. देखो ऐसा लग रहा है कि ये मेरा ही है. और ये अपना बैग, यही तो है वो, ये सागर का बैग. म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर येला ATM मधून पैसे काढूचे म्हणून काय थंडी आहे सांगते तुमका. एअरपोर्टच्या बाहेर आहे म्हणजे बाहेरच्या लॉन्जमध्ये अजून तर रस्त्यावर वगैरे नाही गेलो, तिकडे जाणार पण नाही. आता फक्त ATM बघूचा. ATM बघून आपण आतमध्ये जाणार. थंडी ना कहरा भेटे आपण ही थंडी म्हणजे तकडे पण होतीच, त्याच्यापेक्षा थंडी आहे तकडे. एंट्री करून आतमध्ये येईल बरा वाटला. जमीन बाहेर एवढी थंडी लागता, आतमध्ये थोडासा गरमी बरा वाटला. इकडे असं वाटतं दिल्लीचा एअरपोर्ट खतरनाक. हे इंडिगो काउंटर आहे. ये देखो आमका गावचा एअर इंडियाचा. एअर इंडिया खाया एअर इंडिया काही दिसतच नाही. हा बघा एअर इंडिया इकडे लाईन नाही. मुंबईत भरपूर लाईन असतात. तुम्ही किती वाजता जावा रात्रीचे. बॅग देऊन झाली, सैसून घेतली, अकडे दिली. आता चेकिंग परत करू कसं या पर्याय नाही दुसरा. चला परत चेकिंग करू भैया परत सगळा. फायनली तिसरा चेकिंग कंप्लीट झाला आणि चेकिंग करून आता खाऊ काहीतरी चालला. काहीतरी बघणार आता लॉन्जमध्ये. सागरचं गेट हा 10, माझा हा 42. पहिला त्याचा म्हणजे 10च्या तयात बसणार. नंतर मग मी तो डिपार्चरला गेलो की मग मी माझ्या 42व्या गेटकडे रवाना. कारण माझा 6चा फ्लाईट, त्याचा 5चा 1 तास अगोदर देता. एअरपोर्ट बघा केवढा, एवढी प्रशस्त जागा, एवढा भयंकर मोठा. हा लय मोठा. असा सुशोभीकरण पण भारी आहे. चला मग 2 वेळा येईल. जास्त वेळ मला फिराक गावला नाही. लेट येलेले दोन्ही टाईम. एवढा एअरपोर्ट बघा, एवढी हा बघा. नंतर तुमका दाखवते स्पेशल चालू भेटणार आहे अमीनच. बाकी मॅगडी पण तकडतं पण आणि इकडे KFC पण बंद. त्यामुळं पिझ्झा चांगले 2 दंडू, बाकी काय मिळालं नाही. आता आज खाऊन नाहीच पोट भरला. तिकडे बिर्याणी स्ट्रीट आहे. भूक लागली आहे जोराची. कायच खाल्ला नाही आता आम्ही. पाणी पिऊन येलेलं आहे. पाणी पिलेली आपली पिझ्झा, गार्लिक ब्रेड, 1 फंटा आणि 1 कोकोकोला. का तुटान पडणार त्यांनी अगोदरच सुरुवात केलेली आहे. चला पेट पूजा करून मग तुमका बघूया. दाखवू जेवढा जमात तेवढा दाखवते. ह्या लय मोठा पूर्ण तर दाखवू नाही शकत.
केलं नाही 12. रिकामी बॅग घेऊन यायची. सगळे ब्रँड आहेत. हवे ते कपडे खरेदी करायचा, हवं तो ब्रँड घ्यायचो आणि परत फ्लाईटने वाटेक लागायचं. एवढी सोय हा जक्कास मार्केट आहे, एक नंबर. 4 वाजले. लहान टाइमपास केलं. सागरची हे चालू झाला, बोर्डिंग चालू झालं आणि आता मग निघाले ग्राउंड. तिसऱ्या फ्लाईट आहे मणिपूर दिल्लीवरून नवी मुंबई. संध्याकाळी 3-3:30 वाजल्यापासून प्रवास स्टार्ट झालेलो. काल वाजले सकाळचे 5:26 झाले. 12 तास होऊन गेले. प्रवासच संपत नाही. फ्लाईटने करून पण ॲक्च्युली होता काय, तिकडून इम्फालवरून असे डायरेक्ट फ्लाईट नाही, त्याच्यामुळं कनेक्टिंगच फ्लाईट आहे तिकडे. तर अजून गर्दी बघा त्यावरती. बघा त्यांना ना लाईनीत राहा सांगलास तरी राहणार नाही. ते कसे रावले आहेत ते बघा. बघा बघा ते कसे रावले आहेत. ते झुंबड घालतात ती कसे. आरामात आपण गेला बरा, ताप नाही. सगळ्या इथे जवळजवळ येईल ना की मी जातो. सॉलिड थंडी हा बाहेर. बापरे बाप, विचारू नको. बेकार थंडी हा, बेकार. आतमध्ये गेल्या जरा बरा वाटला. बस दुसरा विमान. जरा वेगळा. थोडासा वेगळा. सिटिंग अरेंजमेंट वेगळी आहे. जरा मागे बरा, मान दुखायची नाही, बरं वाटतं. जरा टेक ऑफ करून चालला विमान. तिसरा विमान फायनली मुंबईत पोहोचणार. 2 तासात. टेक ऑफ पण नाही, लँडिंग पण नाही दाखवू शकत कारण साईडच्या फील्ड.
आठ 22 झाले. मागची 3 एअरपोर्ट एवढी गजबजलेली होती आणि आता मी इकडे येईल नवी मुंबईचा नवीन एअरपोर्ट मुंबईचा, तर एकदमच शांतता, कोणच काय नाही, म्हणजे नवीन नवीन असल्यामुळे. बॅग कलेक्ट करतात, भयानक शांतता. 6 नंबरवर बॅग मिळतील असा बोलली बाई. मस्त बांधल्याने भारी आहे. मुंबईपेक्षा नाही मुंबई खतरनाक, म्हणजे एअरपोर्ट म्हणते आम्ही नाही, मस्त खराब बांधल्याने गाडी. आणि तशी जागा मग अशी काल म्हणत होते ना दिल्लीत कशी जागा मस्त प्लॅनिंग करून बांधल्याने. बऱ्याच गोष्टी बंद झाल्या, आता हे सगळे काउंटर चालू होते हळूहळू. कडनं एक्झिट आपला आधी बॅग घ्यायची आपल्याला. तर सध्या शांत, आता थोड्या दिवसांनी पूर्ण चालू जातील ना, लाईट वाढतील तसे हळूहळू हळूहळू गर्दी वाढत. 6 नंबर अजून इथं नाही आपलं सामान, बघूया कधी येतं. मस्त बांधलं नाही आपण, काय होणार, भारी जागा बिगा. फ्लाईटचा नंबर एअर इंडिया दिल्ली आणि सामान पेटा, बॅगेज ऑन बेल्ट लिहून ठेवल्याने, म्हणजे लोकांचा समजणार बरा. मस्त आहे. सामान घेऊन झाला, सामान म्हणजे काय आपले एक बॅग घेऊन झाली. तर आपण चाललोय. हो भाई, टॅक्सी रिक्षा काय दाखवित नाही उबरवर, म्हणजे टॅक्सी तरी सेलिब्रिटी कोण माहिती नाही मला, मी बघले नाही कोण ते. तर जरा उबर बघतोय, छान बनवलं मस्त. उबर केली आहे. पोचलंय किती आत्ता माहिती निघालेलं आहे मी. आता झालेत नाही 9 वाजले. म्हणून मिर्झापुरात आलो भाई. चला एरियात येऊन पोचलोय आणि व्हिडिओ ह्यो पार्ट मध्ये येत पुढा प्रवास होतो. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.